नमस्कार मंडळी, तूही रे माझा मितवा. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की वल्लरी अंजलीच्या रूममध्ये तिला न्यायला आलेली असते. पण तिथं तिची आता समजूत काढत राकेश अंजलीला म्हणतो, ती ईश्वरी काही सिद्ध करू शकणार नाहीये. हे माहिती नाहीये का आपल्याला? मग मग तिचा हारलेला चेहरा बघण्यासाठी तू का उगाच देवदर्शनाची संधी सोडतीयेस? जाऊन ये तू आधी. राकेशचं बोलणं ऐकून वल्लरी तोंड वाकडं तिकडं करत असते. तिला माहितीये ना राकेश काय चीज आहे ते. पण आता राकेशचं बोलणं ऐकून अंजली मंदिरात जायला निघते. ते पाहून राकेश खूप खुश होतो आणि मनातल्या मनात म्हणतो, चला नाटक सुरू करूयात आपलं. तिकडे सगळे अर्णवच्या रूममध्ये जमा झालेले असतात. रूमची लाईट ऑफ करून अर्णव सगळ्यांना म्हणतो, प्लॅन सांगितल्याप्रमाणे लक्षात आहे ना सगळ्यांना? मिस इंदोर, तू जोपर्यंत रूममध्ये एकटी आहे अशी खात्री त्याची पटत नाही तोपर्यंत तो आत येणार नाही. मी बाहेर चाललोय तर तुम्ही सगळ्यांनी आता तुमची पोझिशन घ्या. आता सगळे माना तर हलवतात आणि लपायला सुरुवात करतात. आता ईश्वरी झोपून घ्यायचं नाटक सुरू करते. आता तिकडं अर्णव फोनवर बोलत बोलत घराबाहेर निघून जातो. ते पाहून राकेश खूप खुश होतो. पण तुम्हाला काय वाटतंय, यावेळेस अर्णवचा हा प्लॅन यशस्वी होईल का हो? कारण अंजलीने अर्णव आणि ईश्वरीला सगळ्या घरच्यांसमोर आता अशी अट घातलीये की ते जर पुरावे शोधू शकले नाही तर त्या दोघांनी राकेशचे पाय धुवून ते पाणी प्यायचे. वा, बहीण असावी तर अशी अंजली सारखी, हो ना? पण ह्यावेळेस हा प्लॅन खूप भयंकर आहे बाबा. राकेश नक्की यात अडकल असं मला वाटतंय. पण अंजली तरी सुद्धा बावळट बायको असल्याचं ढोंगच चालू ठेवणारी. कारण हुशार राकेशची बावळट बायको म्हणून ती शोभली पाहिजे ना, बरोबर ना? मंडळी, चला तर मग आता माझा टाइम झालाय. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.